विदर्भात आजही उष्णतेची लाट पाहायला मिळते आहे आणि तापमानात जर आपण बघितलं तर तापमानात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळते। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर सुरू आहे। वर्धा जिल्ह्याने 45 अंश सेल्सिअस पर्यंतचं तापमान पार केलेलं आहे, तर अमरावती नागपूर सुद्धा 44 अंश सेल्सिअस पार झालेला आहे। कालच्या तापमानाचा विचार केला तर विदर्भातील जवळपास जिल्ह्यांमध्ये 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलं होतं। वर्ध्याचं तापमान तर म्हणजे इतकं वाढलं की 45 अंशावर त्याची नोंद झालेली आहे आणि हा जो आहे तो उच्चांक ठरलेला असल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळते। गेल्या 8 दिवसांमध्ये विदर्भाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम असून दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळते आहे। आज आपण सकाळच्या वेळेचा जर विचार केला तर सकाळच्या वेळी सुद्धा उष्णतेचा कहर जो आहे तो नागपूर शहरामध्ये पाहायला मिळतो आहे आणि रस्ते जे आहे ते अजूनही काही प्रमाणामध्ये सुनसान असल्याचं चित्र पाहायला मिळते। हे प्रशासनाकडून सुद्धा सूचना दिल्या जात आहे की दुपारच्या वेळेला महत्त्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि उन्हामध्ये जाताना प्रिकॉशन घेऊन जा, अशा प्रकारच्या सूचना सुद्धा दिल्या जात असल्याचं चित्र पाहायला मिळते। एकंदर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये ते उष्णतेची लाट जी आहे ती कायम आहे। मात्र येणाऱ्या 2 दिवसांनंतर म्हणजे 20 तारखेच्या नंतर जे आहे ते काहीशी याच्यामध्ये घट होण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवली आहे। तर काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता सुद्धा 20 तारखेच्या नंतर वर्तवलेली आहे। मात्र सध्या तरी विदर्भवासियांना या उष्णतेचा म्हणजे तापमानाचा मोठा सामना करावा लागत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।